आणि लोकांनी बसून भाजप सोडून देशाचे इतर पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करायचं प्रयत्न केले. त्याची बैठक आम्ही बोलायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला बिहारचे मुख्यमंत्री आले. त्यांनी हट्ट करून आम्हा सगळ्यांना आपल्याला बोलवलं. एक जबरदस्त शक्ती आपण उभी करू ही भूमिका त्यांनी मांडली. मी 2 महिन्यात असं काय झालं माहिती नाही. त्यांच्या डोक्यामध्ये आता दुसरा विचार आला. हे सगळं असलं तरी देशामध्ये अजूनही पर्यायी शक्ती उभी करणं यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री सहभागी आहेत. आज केरळचे मुख्यमंत्री आहेत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत, कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत, हैदराबादचे तिथे मुख्यमंत्री आहेत, आंध्राचे मुख्यमंत्री आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. हे सगळे मुख्यमंत्री भाजपची शक्ती उभी करण्याच्या प्रयत्नाला मनापासून सरकारच्या करायचं आहे. त्याच्यावर नावं घ्यायचं कारण नाही. त्याचा गैरवापर होतो ही गोष्ट आहे. पण तो गैरवापर करणारी शक्ती आपण एक असलो तर टिकाऊ घेऊ शकत नाही. त्याची खात्री आम्हा सगळ्यांना. ती करायची असेल तर पक्ष मजबूत केला पाहिजे, संघटना मजबूत केली पाहिजे. आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रात सुद्धा सुरू केलं आहे. माझी खात्री आहे की याचे 2-3 महिने लोकसभा, त्याच्यानंतरच्या 3-4 महिन्यामध्ये विधानसभा आपण सामूहिक शक्ती लावली तर आपण महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतो. या कामामध्ये अनेक जिल्ह्यात नवीन कार्यकर्ते उभे आहेत. आज प्रशांत यादव यांनी निर्णय घेतला. अनेक लोक सांगत होते की सरकारच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम तुम्हाला कोकणात बघायचं असेल तर तुम्ही सुखदेव दादा आणि प्रसाद यादव यांच्या कामावर मला आनंद अशा विधायक कामावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नेत्यांनी पुन्हा सगळ्यांच्यावर काम करायची भूमिका घेतली. मी प्रशांत यादव बाकीच्या सरकारला सांगतो, हा जिल्हा विधायक कामाला मदत करणारा जिल्हा आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर यांचा विचार मजबूत करणारा जिल्हा. अनेकांच्या मधून काम करायची संधी कशाची मिळाली. दरबार साहेब असतील, राही सावंत असतील, माने रोहन असतील, किती नावं घेऊन या लोकांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ हा सत्यासाठी आणि जिल्ह्याच्यासाठी दिला. आणि नंतरची त्यांची पिढीसुद्धा याच कामाची भूमिका लक्षात घेऊन त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षी काम करते. त्यांनी मोठे होत राहो पण सत्याची गाडी कधी शोधत नाही. आता अनेकांची नावं सांगता येईल आणि नवीन वस्ती काम करते चांगली. एखादं काम आमच्याकडे चुकलं तर भांडणसुद्धा करते, पण
मन स्वच्छ असतं आणि संघटनेच्या कामात कधी मागं फिरू नये. हे मातेपासून जे शिकले त्याच्यात कधी तरतूद केली नाही. असे अनेक कार्यकर्ते आज तुमच्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना अधिक सहकार्य आणि शक्ती देण्याच्यासाठी आज या ठिकाणी प्रशासनाने निर्णय घेतला. किंवा सगळ्यांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा. लोक साथ देते. कोकणची जनता चांगल्या कामाला कधी नाही म्हणत नाही. चुकीचं असलं तर त्यासंबंधी सुद्धा स्पष्ट बोलायला कधी कमी पडत नाही. आणि म्हणून तुम्ही आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. किंवा सगळ्यांचं या ठिकाणी तुमच्या सहकार्यांचं स्वागत करणं त्याच्यात आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. आपण मिळून काम करू, चेहरा बदलू, कोकणचा चेहरा बदलू, लोकांचा संसार सुधारू आणि त्यासाठी राष्ट्रवादी हाच विचार खऱ्या अर्थानं आहे हे सिद्ध करून देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. हे माझे दोन शब्द संपत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.